श्री गणेश जन्मकथा. हिंदू पौराणिक कथांमध्ये एक अतिशय हृदयस्पर्शी प्रसंग सांगितला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाची चतुर्थी. कैलास पर्वतावर देवी पार्वती स्नानासाठी सज्ज होत्या. त्या क्षणी त्यांनी आपल्या अंगावरील मळापासून प्रेमाने एका सुंदर लहान मुलाची मूर्ती घडवली. आईच्या हृदयातून निघालेल्या प्रेमशक्तीने त्या मूर्तीमध्ये प्राण ओतले गेले आणि त्या बालकाच्या डोळ्यात जीवनाचा तेजोमय प्रकाश उमटला. माता पार्वतीने त्याला आपल्या कक्षाबाहेर उभे केले आणि सांगितले, बाळा, मी स्नान करून येईपर्यंत कुणालाही आत येऊ देऊ नकोस. बालकाने आईच्या आज्ञेला मान दिला आणि पूर्वनिष्ठेने पहारा द्यायला उभा राहिला. तेव्हाच भगवान शंकर तेथे आले. पण ना शंकरांना माहीत होते की हा त्यांचा पुत्र आहे, ना त्या बालकाला माहीत होते की हेच त्याचे पिता आहेत. बालकाने कठोरपणे प्रवेश रोखला. महादेवांनी वारंवार सांगितले तरी तो हटला नाही. आईची आज्ञा त्याच्यासाठी सर्वस्व होती. वाद वाढला आणि अखेरीस रौद्र रूप धारण करून शंकरांनी त्रिशूळ उगारला. क्षणार्धात त्या बालकाचे शिर धडापासून वेगळे झाले. माता पार्वती बाहेर आल्या आणि आपल्या लाडक्या पुत्राचे निर्जीव शरीर पाहून त्या दुःखाने विदीर्ण झाल्या. त्यांचा हृदयद्रावक विलाप संपूर्ण त्रिलोक हलवून गेला. संतप्त पार्वतीने शंकरांना मागणी घातली, माझ्या बाळाला पुन्हा जीव द्या, अन्यथा मी सृष्टीचा संहार करेन. तेव्हा महादेवांनी देवांना आज्ञा केली, उत्तर दिशेने दिसणाऱ्या पहिल्या प्राण्याचे शिर आणा. देवतांना एक विशाल हत्ती दिसला. त्याचे शिर आणून त्या बालकाच्या धडाला जोडले गेले. क्षणात त्या बालकाच्या देहात पुन्हा प्राण आला. त्याचे मुख हत्तीप्रमाणे होते, परंतु त्याच्या डोळ्यातून तेज, निरागसता आणि मातृप्रेमाची झळाळी झळकत होती. तोच बालक आज सर्वांचा लाडका गजानन, विघ्नहर्ता गणेश झाला. ही कथा आपल्याला शिकवते, आज्ञापालन, निष्ठा आणि कर्तव्य ह्यांची किती महान ताकद असते. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आईवडिलांप्रती भक्ती व आदर हीच खरी देवभक्ती आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया.